नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावण मासारंभ झालेला आहे आणि श्रावण चालू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात आमची म्हणजे ओम साई भजन मंडळाची मालाड पूर्व यांची पालखी निघते श्री क्षेत्र कारला एकविरेला पदयात्रा, पालखीसह पदयात्रा निघते. तर तीच आजपासून आहे, म्हणजे आज श्रावणाचा पहिला दिवस चालू झालेला आहे आणि आम्ही सगळेजण पालखीसह पदयात्रेला निघालेलो आहोत. तर त्यासाठीच आता आम्ही सुरुवात करू त्या पालखी पदयात्रा सोहळ्याला. आम्ही आता सध्या आहे संतोषी माता मंदिराजवळ, जिथे आमचा मोठा टेम्पो छोटा टेम्पो सगळे आहेत. त्यापासून ब्लॉग चालू केलेला आहे. मी रात्रीचं शूट तुम्हाला दाखवतो की म्हणजे रात्री काय काय प्रिपरेशन्स केली, तर ती पहिला तुम्ही बघून घ्या, त्यानंतर ब्लॉग आपण कंटिन्यू करू. मित्रांनो, 2:30 वाजून गेले आहेत रात्रीचे आणि आम्ही आता चाललो आहे वाडीत. म्हणजे देवाच्या सामानाची बॅग वगैरे होती आणि थोडंफार देवाचं सामान वगैरे आहे ते घेऊन वाडीत पालखी सजवलेली आहे आईची. आणि बाकी छोटं मोठं काम जे आहे ते आता चालू आहे. आणि पोरांनी आपले तिथे सगळं टेम्पो रेडी केलेले आहेत. त्या बिल्डिंगमध्ये कामं सगळे गाळ्यात चालू आहेत. आता आराम करायला पण गेले थोडे, वाडीत पण काम चालू आहे. चला कंटिन्यू करा. आम्ही आता मित्रांनो संतोषी माता रॉयल बिल्डिंग आहे ना, संतोषी माता मंदिराच्या बाजूला त्या बिल्डिंगमध्ये आहे. तिथे आमचा छोटा टेम्पो मोठा टेम्पो उभा आहे. तर तिथेच आता बाकी सगळी चहा वगैरेची अरेंजमेंट केली आहे. तर चहा वगैरे पियायला आता आम्ही जाऊ. तर या सगळ्यांनी चहा पियायला. आणि काका साईराम कसे आहेत? बघ मजेत. हे आपले काका आहेत, बाकी मंडळी पण जमा झालेली आहे. साईराम साईराम सगळ्यांना. साईराम साईराम. अरे मित्रांनो, आरती आत्ताच झालेली आहे. मी तुम्हाला आईचं दर्शन करतो. अक्षय दादा साईराम. ऐका ना, आपली पालखी प्रस्थान झालेली आहे. आपल्या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे.
साईबाबा मंदिरामध्ये आलो मित्रांनो. आता इथे आपल्या आईची एखाद दुसरी आरती घेऊन आपण आपल्या पदयात्रेला सुरुवात करू पुन्हा. मित्रांनो, जर तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी नवी मुंबई साईडला आपण अभिदाला एक प्रश्न विचारलेला, भाई तू बिनचपलीला का चालतोय, तेव्हा थोडस आपण त्याची खेचलेली. हा, तर जे रिझन होतं बिनचपलीचं हा हो, तर अभिदा आपल्याला फुल डिटेल मध्ये सांगेल की बिनचपलीचं चालणं त्याचं कारण काय होतं. अभिदा, काय होतं कारण? चपलीचं चालण्याचं कारण एवढंच होतं आमचं की मी माझ्या प्रेमासाठी नवस केला होता, माझ्या बायकोसाठी नवस केला होता की आमचं लग्न होऊ दे. हा, आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. नवस आणि पूर्ण यावर्षी झालेलं आहे. अजून नाही झालं नवस पूर्ण. यावर्षी मी एकविरेचा डोंगर ढोपरावरती चढणार आहे. हो हो, क्या बात आहे, एक नंबर. म्हणजे आपल्याला असं वाटलेलं की झालंय पूर्ण, पण अजूनही याने बॉम्ब फोडलेला आहे भाई. आता ह्याच पालखीला याच पार गेला. क्या बात आहे. तुम्हाला चौथ्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल अभिदा ढोपरावर पूर्ण डोंगर चढणार आहे. तर स्टे ट्यून, आपण पूर्ण दाखवायचा प्रयत्न करूया की अभिदा डोंगर कसा चढतोय तो. चला. तर मित्रांनो, आरेला आमचा आता पहिला नाश्त्याचा हॉल्ट आहे. हा हॉल्ट आमचा रात्रीचा असतो गावदेवी मंदिराचा. म्हणजे वेनसडेला आम्ही दरवेळेला पालखी काढतो संध्याकाळी, आणि रात्री स्टेला आम्ही इथे थांबतो. तर ह्या वर्षी आम्ही गुरुवारी सकाळी काढली पहाटे. आणि आता पहिलाच हॉल्ट आमचा नाश्त्याला बहुतेक इथे आहे. तिथे बहुतेक नाश्ता वगैरे असेल ना. इडली मेंदूवडा आपला हा, जो आम्ही फेवरेट विषय. फेवरेट विषय, जो पवईला नाश्ता करतो आम्ही पवई प्लाझाला दरवर्षी. साबुदाण्याची खिचडी आहे उपवासवाल्यांसाठी गुरुवाराची. आता दाखवूया मेन्यू काय काय आपला दरवर्षीचा जो फेमस आणि सगळ्यांचा म्हणजे आवडता आहे ना, तो वाला विषय आहे, तो दाखवूया आपण आता. मुंबईचा अरे दादा, काय बोलता? अरे टेम्पोवरून डायरेक्ट फोर व्हीलर, कडक एक नंबर. प्रमोशन पालखीनंतरचं प्रमोशन. आपले गेल्या वर्षी जे छोट्या टेम्पोचे जे ड्रायव्हर होते, ओनर होते भाई, ते आलेले आहेत आपल्याला भेटले. सायरन दादा. चला या, तर मंदिर पण दाखवूया आणि नाश्त्याला पण या. चलो. झालं आता. ज्या फेमस नाश्त्याबद्दल आपण बोलत होतो, नाश्ता. मित्रांनो, दरवर्षी हा नाश्ता आम्ही पवई प्लाझाला करतो, यावर्षी गावदेवी मंदिराला.
कारण आमचा आजपासून पदयात्रेला सुरुवात झालेली आहे म्हणून. चौथा राऊंडला आलेलो आहे आता. चौथा नाही, दुसरा राऊंड आहे. ते काय पहिले याच्यात 3च आलेले ना, 3 मध्ये काय नव्हतं. मित्रांनो, हे आपले काका जेवण बनवायला आपल्यासोबत असतात, गावडे काका. आणि इथे पण आहेत बघा, आपल्यासोबत असतात मोठ्या टेम्पोमध्ये. प्रत्येक हॉलच्या अगोदर तिथे पोचून जेवण बनवायची, नाश्त्याची वगैरे सगळी सोय प्रॉपर करून ठेवतात. ते आपले काका आपले सबस्क्रायबर पण आहेत. तर धन्यवाद. मित्रांनो, आता थोड्या वेळपूर्वी आम्ही आमचा गावदेवीचा हॉल्ट सोडला, म्हणजे जिथे आम्ही नाश्त्याला थांबलेलो. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघालोय आणि हा बघा ना, आरेच्या जंगलामधून आम्ही चाललोय. क्लायमेट इतका सही आहे ना. आता थोड्या वेळपूर्वी पाऊस पडलेला आणि भाई इकडचे ते गडद हिरवे झाड दोन्ही साईडने आणि आम्ही मधून चालतोय. एक नंबर झालेलं आहे वातावरण पण. आणि इतकी मजा येते ना, अशी फिलिंग ना तुम्हाला ट्रेकिंग बिकिंगला पण नाही येणार कुठे. इतकं सही वाटतं ना. आणि भाईची पोनी बघा ना भाई, पोनी बांधलेली आहे भाई, पुढे शेंडी बांधलेली आहे. तर चला, आज नेचर एक नंबर झालेला आहे आणि त्या नेचरमध्ये आम्ही जातो. दरवर्षी सकाळी पहाटे निघतो आणि यावर्षी आता काहीतरी 9 वाजलेत आणि त्या टायमिंगला आम्ही चाललोय आरेच्या जंगलात. चलो मित्रांनो, आरेमध्ये आहे आम्ही आता आणि आरेमध्ये इतक्या जोरात पाऊस चालू झाला आहे ना. आता एक नंबर झालेलं आहे क्लायमेट. आम्ही सगळ्यांनी आमचे रेन शीटर आणि पालखीचा प्लास्टिक वगैरे बाहेर काढलेलं आहे आणि फुल म्हणजे असं जोरात वगैरे पाऊस चालू आहे. गाणी बंद केली आहे थोड्या वेळासाठी, कारण प्लास्टिक लावलेलं नाही स्पीकरच्या टेम्पोला. तर थोडा वेळ जोपर्यंत पाऊस आहे जोरात तोपर्यंत बंद, त्याच्यानंतर परत गाणी चालू आणि आपली पदयात्रा कंटिन्यू चालूच आहे. हे बघा, हे बघा जादू आलेलं आहे तिथे, सगळे दाढीवाला जादू आहे बघा. चला मित्रांनो, आता पालखी घेऊया. मित्रांनो, 10:30 वाजून गेले आहेत आणि आमचा पवईचा हॉल्ट आलेला आहे, पवई तलावाचा, जिथे आमच्या पूर्ण मंडळाचा फोटो सेशन वगैरे होतो. हे बघा, हा पवई तलाव. मित्रांनो, 10:30 वाजून गेलेले आहेत. आम्ही आमच्या पवईच्या हॉल्टला म्हणजे पवई तलावच्या इथे फोटो व्हिडिओ सेशन वगैरे असतात आमच्या मंडळाचे. तो जस्ट काढला आणि निघालो. तितक्या जोरात पाऊस आलाय ना भाई, खतरनाक पाऊस येतो इथे पवईला. इतकं मस्त थंड झालेलं आहे आणि इतक्या जोरात पाऊस येतोय ना. मागे पालखी बघा तुम्ही, पालखी आणि सगळी पोरं पण दाखवते तुम्हाला. इतक्या पावसात पण बघा आमची आईसोबतची यात्रा. तर मित्रांनो, 11:15 वाजून गेलेले आहेत आणि आता पवई प्लाझाच्या हॉल्टला आलेलो आहे. ह्या हॉल्टला आम्ही दरवर्षी सकाळचा नाश्ता करतो. 2 नाश्ता आम्ही गावदेवीला केला, तो ह्या हॉल्टला असतो. आता ह्या हॉल्टला आम्ही आरतीसाठी बहुतेक थांबलो आहे. आरती करू, बहुतेक चहा वगैरे पण असेल, छान आता हां चहा बिस्किट वगैरे आहे तो करू आणि त्याच्यानंतर लगेच निघू. मित्रांनो, 1:15 वाजून गेलेले आहेत आणि आता गणपतीच्या कारखान्याच्या इथे अगोदरच आम्ही 5 मिनटं फक्त सगळेजण येईपर्यंत वाट बघतोय. आमच्यासोबत रस्त्यावरच सगळेजण बसले. तो वाला सीन चालू आहे, 5 मिनिटात हॉल्ट येतोय, 5 मिनिटात हॉल्ट येतोय. तो वाला आता दुपारच्या जेवणाचा हॉल्ट आहे आमचा. तर सगळ्यांना म्हणजे बस इथेच अभी आएगा 5 मिनट में आएगा. ते सगळे येईपर्यंत
हायवे आहे आणि आम्ही लोक बसतो इथे. हा बघा मित्रांनो 1:30 वाजलेत आणि आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टला आलेलो आहे. घाटकोपरला जेवणाचा हॉल्ट आहे आमचा. ते जेवू, थोडा वेळ आराम करू, त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात करू. चलो या दुपारचं जेवायला. मित्रांनो दुपारच्या जेवणाच्या हॉल्टनंतर आम्ही आमचा प्रवास पुन्हा सुरुवात केलेला आहे. आता आम्ही त्या घाटकोपरच्या हॉल्टवरून निघालेलो आहे. मध्ये पाऊस निघताना पाऊस होता म्हणून मी काय रेकॉर्ड नाही केलं. आता पाऊस शांत झाला आहे तर मी चालू केलं आहे. आपल्या पालखीला सिग्नलवर जे झेंडे विक्रेते असतात ना, ते दरवर्षी आपल्या पालखीला त्यांच्याकडून एक भेट म्हणून झेंडे वगैरे देतात, झेंडे लावतात. यावेळेला पण त्यांनी दिलेले आहेत. आपल्या पालखीला लावलेला झेंडा दाखवतो. जसं की तुम्ही बघितलं आम्ही मानपूरच्या फायर ब्रिगेडच्या हॉल्टला आलेलो आहे. गेल्या वर्षी आम्ही दुपारच्या हॉल्टला इथे आलेलो आणि जर गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये विघ्नेश दादाला पण मी घेतलेलं. विघ्नेश दादा इथे पुण्याला आठवत होता, जो की आता आपल्यामध्ये नाही आहे. त्याची आठवण भरपूर आपल्या मंडळामध्ये आहे. गेल्या वर्षी आपण ह्याच स्पॉटला थांबलेलो दुपारी. आता आपण संध्याकाळी थांबलेलो इथे. जो जाम ब्रेड बटर ब्रेडचा नाश्ता असतो आपण पुढे होतो तो इथे करतो. हे बघा मित्रांनो, ज्यांना चालताना प्रॉब्लेम होतो किंवा चालायला जमत नाही नंतर, त्याला असं हात पकडून घेऊन जातात, जेणेकरून तो सगळा रस्ता चालू शकेल. मित्रांनो वाशीचा द लॉंगेस्ट ब्रिज क्रॉस केल्यानंतर आम्ही 6:45ला पंप हाऊस वाशी गावच्या जवळ थांबलेलो. 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला, चहा नाश्ता वगैरे केला, चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि पुन्हा निघालो. आता आमच्या आजच्या दिवशीचा शेवटच्या हॉल्टकडे, जो पुढे आहे सानपाड्याला. इथून आय थिंक 9 वाजेपर्यंत आम्ही पोचू. 9, 9:30 वाजेपर्यंत आम्ही पोचू. चला या, आता मी पुढच्या झेंड्याला आहे. चलो जाऊया आपल्या आजच्या दिवशीच्या लास्ट हॉल्ट. भाई आपल्या स्वागतासाठी लावले असं काय बोलतो, मस्त खर्च केलं इथे. मित्रांनो आमच्या सारांचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि त्याचे सगळे मामा त्याच्याशी बोलत आहेत. ते बघा. अच्छी अच्छी आपण पाठी झालो. 8:30 वाजले आहेत आणि आम्ही आजच्या शेवटच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. सानपाड्याचं श्री दत्त मंदिर. इथेच आमचा आज रात्रीचं हॉल्ट आहे. जेवण वगैरे करून आराम करून आम्ही सकाळी पहाटे निघू. मित्रांनो सानपाड्याच्या दत्त मंदिरात आम्ही आलो. आमचं जेवण वगैरे झालं, काय सुक्का झालं नाही कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती. जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आरती घेऊ. आरती जेवणाच्या नंतर काय घेतो कारण इथे जेवणाचा टायमिंग असतो, मंदिरातच जेवण असतं म्हणून जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आरती घेऊ. आता
त्यानंतर आराम करतो. चला या महाराज की सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उडके दोराची कंठी धरते माळ तुमच्या फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय देव तुझ भरा तुझ गौरी कुमरा अंदानाची रोटी कुंकुम केशरा दिवे जळक मुकुट देवी गोपी करणे तेरा देवी करणे तेरा आरती तेरा श्री माझे पंढरपुरा साई बाबा रमावा जायाचं न जायाचं आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना हो जगतात रूप सावळ सुंदर गोजीर म्हणे मनोहर झालो तुम्ही जाता माझ्या ताईला भेटाया तुम्ही जाता बोलवता